नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। 29, 30 आणि 31 जुलै 2026 या तारखेचा। तर या कालावधीमध्ये वातावरणात अचानक मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर पश्चिम बंगालच्या भागामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र हे महाराष्ट्राच्या काही भागाकडे सरकणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी राहील सविस्तर अंदाज जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 3 दिवसांमध्ये वातावरणात पुन्हा मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे पश्चिम बंगालच्या उत्तर पश्चिम भागामध्ये निर्माण झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र या भागाकडे सरकत आहे। त्यामुळे या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागामध्ये बघायला मिळणार आहे। विशेष करून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये पावसाची स्थिती जबरदस्त असून विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाचा जोर देखील बघायला मिळू शकतो। तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो। 29, 30 आणि 31 जुलै 2026 या तारखेला या पावसाची स्थिती राहील। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती केरळ, कर्नाटक, गोवा जोरदार स्वरूपात राहील। तमिळनाडू, तेलंगणा हलका मध्यम राहील। कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील। भारताच्या पूर्वेकडे तुफान पावसाचा अंदाज रामगुंडम, जगदलपूर या भागात असून रायपूर, कांथामल, भुवनेश्वर, राउरकेला, कोरबा अतिवृष्टीसारखा जोर बघायला मिळणार आहे। धनबाद, कोलकाता इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसे महाराष्ट्राकडे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडे पावसाची स्थिती जबरदस्त राहील। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती बल्लापूर, गजवाली, सोनापूर, शिरपूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील। घुगस रोड, चंद्रपूर तसेच वणी, कायर आसपासचा परिसर अतिवृष्टीसारखा पाऊस राहील। मोरली, कोटवाडा, चारगुकी, चिमूर, ब्रह्मपुरी या भागातील तुफान पावसाचा अंदाज आहे। गडचिरोली जिल्ह्याचा परिसर लगतचा परिसर वलनी, सिंदेवाई, राजुरी, गडचिरोली मुसळधार पावसाचा अंदाज राहील। मोल, सावलीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। चामोर्शी, गोटलाई तुफान पावसाचा अंदाज राहील। वादळी वाऱ्यासह राहील। आष्टी, मलजेरा, एटापल्ली जोरदार पावसाचा अंदाज आहे। पासीवाडा, सुंदरा मध्यम स्वरूपात राहील। भांबरगडला जोर जास्त राहील। तसेच गिरवाडा, पाराकोटलाई मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। कापसी, पंकजनोर जोरदार पावसाचा अंदाज आहे। गडचिरोली, धनोरा, मुरमगाव, चुरमरा, नाटी चौक तुफान पावसाचा अंदाज होऊ शकतो। तसेच वलनी, दिसिंग, दिगुरी इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळू शकतो। कुरखेडा, बालेटोला, कोलेगाव, बोनगाव, चिंचघर, मार्कासा या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस राहील। आणि तसेच गोंदिया जिल्ह्याकडे देवरी, साखरेटोळा, आमगाव, लांजी, गोंदिया, तुमसरटोला ढगफुटीचा दृश्य पावसासारखा जोर बघायला मिळू शकतो। भंडारा जिल्ह्याकडे लखनी, साकोली, संग्रानी, अडैल, गोतंगाव, पावनी, भिवापूर तुफान पावसाचा अंदाज राहील। अतिवृष्टी सारख्या पावसाची शक्यता भंडारा, वर्धी, चिखली, धर्मपुरी, असोली, कंधारी, गोबरबाई, निपाणी, डोंगरी या भागात पुढील 3 दिवसात राहील। नागपूर जिल्ह्याकडे नागपूर, हिंगणा, पाचगाव, डोरली, कमळेश्वर, कामठी, वाघोली तसेच वनेरा, घोटी, उमडी, सावणे या भागातही अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता जबरदस्त बघायला मिळू शकते। बुरकोकोटे, दोतीवाडा, कोडाली, काटोल इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। वर्धा जिल्ह्याकडे ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाजा अरवी, वडोला, लाडगड आणि जामनी, वर्धा, तुळजापूर, बुरकोकोटे या भागात राहील। देवळी, कोल्हापूरलाही भयंकर पावसाचा अंदाज आहे। वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। आणि यवतमाळ जिल्ह्याकडे जास्त प्रभाव बघायला मिळणार आहे। घाटंजी, करंजी, पांढरकवडा, पेंढारी, पटणबुरी इकडे तुफान वादळी पावसाचा अंदाज राहील। ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाजा नेर, लाडकेट, धारवा, यवतमाळ, जामोडा, कलाम या भागात असून री, जवई आणि द्याणी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील।
आणि अमरावती जिल्ह्याकडे नांदगाव खंडेश्वर, चांदोर, धामणगाव रेल्वे, बडनेरा, अमरावती, मोझारी, ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील। भयंकर पावसाची शक्यता अंजनगाव, सोजी, असेगाव, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, नरखेड या भागात असून दुर्गवाडा, काटी, जळखेडा, वरुड, नरखेड, पांडोणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। चिखलदरा, सालदार, निलय ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। तसेच अकोला जिल्ह्याकडे अकोट, हिरवाखेड, आलेवाडी, जळगाव, जमत, अंधरुणा, पातोडा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। अकोला, बोरगाव, मंजू, गोरेगाव, आळंदा तुफान पावसाचा अंदाज आहे। बुलढाणा जिल्ह्याकडे खामगाव, शेवगाव, बाबरगाव, पिंपरीगवली, मोटाला, तिघी, नांदुर्णा, दासराखेड मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। गिरडा, बुलढाणा, चिखली, अहमदपूर, कुदनापूर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। घाटबोरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। मेहकर, डोंगगाव, बिबी, लोणार, रिसोड, जयपूर, सापतगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्याकडे अतिवृष्टीसारखा पाऊस वाशिम, रिताड, मंगळूरपीर, कर्जना, खेडा, मालेगाव, परतूर, महसूल या भागात असून आणि तसेच हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली, औंध, कळमनुरी, इनापूर, महागाव, माहूर या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील। नांदेड, वागला या जिल्ह्याकडे उमरखेड, ढाकणी, मोरचोंदी, किनवट, हिमायतनगर, तमसा, शिवानी, जेवली मुसळधार पावसाचा अंदाज राहील। बसमत, पूर्णा, नांदेड, वागला, मोकेड, भोकर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। पेटुंबरी, कोंडलवाडी, धर्माबाद इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। परभणी जिल्ह्याकडे मुखेड, नरशी, कवठा, कंधार मध्यम स्वरूपात राहील। लोहा, बुजुर्ग, गंगाखेड, पालम इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि परभणी, जरी, बोरी, जंतूर मुसळधार पावसाचा अंदाज आहे। परतूर, मट्टा, सेलू, अष्टी इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज लातूर, उडमुजुक, जळकोट, उदगीर, रावणकोला, तिगळुरुद्र मुसळधार पावसाचा अंदाज राहील। मुरकी, हणेगाव, जाकाल, अरुंदा, हलसी, भालकी, बिदर मध्यम पावसाचा अंदाज राहील। भटंजी, किल्लर्णी, निलंगणा मध्यम स्वरूपात राहील। खिंतोट, औसा, बाडा, खोंड, घाटेगाव, लातूर, रैनापूर, बोकडा इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी राहील। धाराशिवमध्ये एडशीपेठ, कामेगाव, बेंबली, भाटंजी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। तुळजापूर, वडोला, तांदवाडी, नळदुर्ग, उर्टी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। वैरवांग, पाणेगाव, बार्शीला मध्यम स्वरूपात राहील। बीड जिल्ह्याकडे परळी, अंबेजोगाई, राणीसाव, अहमदपूर, बर्डापूर तसेच बोकडा, रैनापूर, लातूर रोड मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। धारूर, केडला हलका मध्यम राहील। वडवणी, तळेगाव, शिरसल, सोनपेठ, बीड आणि गेवराई इकडे मध्यम स्वरूपात राहील। सिरसल आणि सोनपेठला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेखसोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर मध्यम हलका राहील। पानवाडी, परतूर जोरदार स्वरूपात राहील। जालना, बदनापूर, देऊळगाव राजा, सम्राटनगर, जाफराबाद, सिल्लोड, भोकरदन जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये अमरापूर, हंसापूर इकडे हलका मध्यम राहील। बक्तापूर, दहेगावने, पैठण हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। गंगापूर, लिंबेजळगाव, श्री छत्रपती संभाजीनगर, सनसी, पिंपरी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। अळगोपा, देवगाव मध्यम स्वरूपात राहील। फुलंब्री, विरामगाव, कन्नड, हतनूर, चाळीसगाव, साईगव्हाण इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा जोर अधिक राहील। बडगाव, पाचरा, पौर, जामनेर जोरदार पावसाचा अंदाज आहे। जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर, यावल, फैजपूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील। चोपडा, औवाड, आडगाव, हिरपुरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। धुळे जिल्ह्याकडे बुडकी, वाडविके, भालाने तसेच शिरपूर, घोडी, इसाले, सिंदखेडा, चिमठाणे, नांद्राणे जोरदार पावसाचा अंदाज राहील। कापडणे, धुळे, अंजंग, अरबी, बोकरूड मध्यम पावसाचा अंदाज राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे निमशेवडे, चिंचवे, अंजाले, कुसुंबे मध्यम हलका राहील। देवी, दुसाने तसेच करपाली, शहादा, अक्कलकोट, तलोडा हलका मध्यम पाऊस राहील। बोरचाक, सुत्राणे, विसरवाडी, नवापूर, अंमली, कोकसाने, पिंपळनेर, चोरवड हलका पाऊस बघायला मिळणार आहे। नाशिक जिल्ह्याकडे औटी, सटाणा, निमशेवडी, मालेगाव आणि सौदाने, मालगाव हलका मध्यम पाऊस राहील। वणी, डोडांबे, चांदवडला हलका मध्यम राहील। मनमाड, नांदगाव तसेच लासलगाव, पाटोदा, येवला, बारम, तालवड इकडे हलक्या पावसाचा अंदाज नाशिकच्या या भागात राहील। नाशिक, नामपूर, माळसाखरे, निमगाव, शिन्नर, वावी, जवळके, शिर्डी, पुलतांबा, कोपरगाव हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। तिरडे, डुबरे, नांदूर, शिंगोटे इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील। घाटमाथ्याकडे पावसाचा जोर अधिक बघायला मिळणार आहे। जव्हार, मोखाडा, त्र्यंबक मध्यम स्वरूपात राहील। इगतपुरी, मुंडगाव, वडीवारे, सम्राट, गुंडा तसेच खोटाले, राजूर जोरदार पावसाचा अंदाज राहील। पालघर जिल्ह्याकडे सपाले, गोडमाल, वसई, विरार, भिवंडी, कल्याणमली, ठाणे, निंजाले मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे।
आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये आले आणि टाकळी डोकेश्वर, घारगाव मांडवे हलक्या सरींचा अंदाज राहील। शिर्डी पुलतांबा कोपरगाव इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। श्रीरामपूर तालिका बन तसेच दहीगावने पैठण भक्तापूर माका घोडेगाव राऊरी देवळी प्रवरा वांबोरी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। भगूर पातर्डी भालगाव जांभळी करकम या भागात मध्यम हलका राहील। अहिल्यानगर धनगरवाडी टाकळी डोकेश्वर पारणे सुपे राळेगाव सुरेगाव हलक्या पावसाचा अंदाज आहे। जामखेड काढाष्टी हलक्या पावसाचा अंदाज राहील। बिटकीवाडी कर्जत कुलधरण राशीन इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील। सोलापूर जिल्ह्याकडे करमाळा कोंडेसेस परांडा मध्यम स्वरूपात राहील। वेरबंग पाणेगाव मध्यम स्वरूपात राहील। इंदापूर वांगी बेमले टेंभुर्णी करकम शेतपल अंगार मध्यम पावसाचा अंदाज आहे। अकलूज मांजरस वेलापूर भालवानी हलक्या मध्यम स्वरूपात राहील। पंढरपूर आणि खर्डी मंगळवेढा क्रुबलाटी सोलापूर इकडे मध्यम हलका राहील। वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी आलूर तुगाव जनम घोटाला हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे जतला हलक्या पावसाचा अंदाज असून इतर ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील। तसेच कानामाडी बिलट डागलपूर देसिंग सांगली मालगाव इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील। तसेच अतनी अडाली तेलसंग तिकोटा विजयपूर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। इचलकरंजी चिकोडी रायबाग हिडकल देवणकाठी गोकाक अलकांगी हलक्या सरींचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे कापसी निपाणी जैनवाडी कोल्हापूर टेटवेल किनीकोडाली मध्यम पावसाचा अंदाज राहील। दक्षिण भागामध्ये अजरा नेसरी अड्डाला मध्यम पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील। आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे गोवा राज्याचा परिसर पणजी पिचेलियम अंजिनियम आणि आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड पारसेम जोरदार स्वरूपात राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाचे बेळगाव राणाकोंडे कानापूर नेटुरगोंजी मध्यम हलका राहील। गोवा राज्याचा परिसर वचकतगामा पणजी टिक्सा कास्ट्रोल रॉक आसपासचा बहुतांश परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे। महापण कुडल मालवण बायगणी जोरदार स्वरूपात राहील। कडेगाव पटेगाव कणकवली पोंडा राधानगरी कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर मुसळधार पावसाचा अंदाज आहे। खारेपट्टण गगनबावडा पुरोळा संगो मलकापूर कोकुर्ले जोरदार पावसाचा अंदाज राहील। वडापेठ पूर्णागड मध्यम स्वरूपात राहील। रत्नागिरी नेरवा मुलगुण हेडवी गुहागर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। बेलकर साखरपा आणि संगमेश्वर माखंजन जोरदार पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याकडे मेढा ओडाले रामपूर पलूस विटा कराड कडेगाव हलका पाऊस राहील। पुसेवली वडोज निंदाल देवाडी सातारा कोरेगाव अद्राकी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील। लाटे पलटण बारामती लुसुंबे हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच कोयना पटण अरळ अरवाडे हेडवी मार्ग तांबे जोरदार पावसाचा अंदाज राहील। महाबळेश्वर आणि रावडी बोर शिरवळ गोरेगाव माडवर्धन इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याकडे व्याले लवासा जिटेटा लाईंदापूर रोहा नागठाणा आंबेकळवण मध्यम स्वरूपात राहील। पुणे जिल्ह्याकडे केटवल्ले सासवड जेजुरी मारगाव कडेगाव 2 हलक्या पावसाचा अंदाज आहे। राहू नार्वे पारेगाव सुद्रुक तसेच शिरूर कवठे पाबल मलठण मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। वाडा मनसरलाई मध्यम हलका राहील। चाकण शिंदे पुणे लोणी कालभर आणि दायरी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेंचवळ इकडे मध्यम स्वरूपात राहील। कोपोली कामशेत कर्जत कुसर तसेच वाडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण भिवंडी मीरा भाईंदर वसई विरार उंबरपाडा पिलवी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।